2008 मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणी मुंबईतल्या विशेष NIA न्यायालयामध्ये NIAनं आज आरोपपत्र दाखल केलं आहे। या आरोपपत्रांमध्ये 6 आरोपींना दोषमुक्त करण्यात यावे तर 10 आरोपींवरील मोक्का रद्द करण्यात यावा अशी शिफारस NIAनं केली आहे। धक्कादायक म्हणजे या प्रकरणातील आरोपींना ऐकीव माहितीच्या आधारे गोवण्यात आल्याचा आरोप NIAनं आरोपपत्रात केला आहे। ATSच्या अधिकाऱ्यांनी या प्रकरणातील आरोपींना जबरदस्तीने गुन्हा कबूल करायला लावला आहे। याच पद्धतीनं आरोपींविरोधात कोणताही पुरावा नसताना ATSच्या अधिकाऱ्यांनी या सर्व आरोपींना या प्रकरणात गोवल्याचा आरोप NIAनं केला आहे। त्यामुळे ATSच्या अधिकाऱ्यांवर कारवाई केली जावी अशी शिफारस देखील NIAनं आरोपपत्रात केली आहे। शुक्रवारी सुप्रीम कोर्टानं भारतीय दंड संहिता म्हणजेच IPCची कलम 499 आणि 500 हे संविधानिक असल्याचा स्पष्ट निर्वाळा दिलाय। यामुळं अब्रूनुकसानीचे खटले हे फौजदारी खटले आहेत यावरती सुप्रीम कोर्टानं शिक्कामोर्तब केलंय। सुप्रीम कोर्टाच्या या निर्वाळ्याचा दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आणि काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांना जोरदार झटका बसलाय। त्यांच्या विरोधामध्ये सुरू असलेले अब्रूनुकसानीचे खटले यापुढे असेच सुरू राहतील। त्याचबरोबर खालच्या कोर्टांनी अब्रूनुकसानीच्या खटल्यांच्या बाबतीत जे वैयक्तिक खटले आहेत त्यांच्या बाबतीतही अत्यंत संवेदनशीलतेने निर्णय घ्यावा असा निर्णय सुप्रीम कोर्टानं दिलेला आहे। विक्रीला विरोध करणाऱ्या एका जोडप्यावर अवैध दारू विक्रेत्यांनी ॲसिड हल्ला केल्यानं खळबळ उडाली आहे। गंभीर अवस्थेतील या जोडप्याला चंद्रपूर जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आलंय। दरम्यान या घटनेचा दारूबंदी समर्थक सामाजिक संघटनांनी तीव्र निषेध केलाय। त्यामुळे दारूबंदीच्या सैल अंमलबजावणीच्या विरोधात मुख्यमंत्र्यांच्या घरासमोर धरणं आंदोलन करण्याचा इशारा श्रमिक एल्गार संघटनेनं दिलाय। दुष्काळावरील उपाययोजना या संदर्भात सुप्रीम कोर्टामध्ये आज महत्त्वपूर्ण सुनावणी झालेली आहे। या सुनावणी दरम्यान सुप्रीम कोर्टानं केंद्र सरकार आणि राज्य सरकारला कडक शब्दामध्ये खडसावलेलं आहे। तुमच्याकडे निधी नाही म्हणून दुष्काळी भागामध्ये उपाययोजना करण्यासाठी तुम्ही कमी पडतात हा मुद्दाच आपण मान्य करू शकत नाही आहे। त्यामुळे केंद्र सरकारनं त्या राज्यांना भरपूर प्रमाणामध्ये निधी देण्याचं सुद्धा आदेश आता सुप्रीम कोर्टाने दिलेले आहेत। त्याचबरोबर मध्यान्ह भोजन हे बंद पडू नये आणि ज्या भागामध्ये दुष्काळ आहे त्या भागामधील मुलांना विद्यार्थ्यांना मध्यान्ह भोजनाची योजना अजूनही चालू ठेवली पाहिजे आणि त्यासाठी केंद्र सरकारनं सुद्धा मदत करणं गरजेचं असल्याचं सुद्धा सुप्रीम कोर्टाने सांगितलेलं आहे। त्याचबरोबर मनरेगाची कामं किती झालेली आहेत आणि मनरेगाच्या कामाच्या माध्यमातून लोकांना किती रोजगार उपलब्ध करून दिलेले आहे या संदर्भाचा सुद्धा अहवाल आता दाखल करण्याचे आदेश सुप्रीम कोर्टाने दिलेले आहेत। त्यामुळे केंद्र सरकार आणि राज्य सरकार दुष्काळ भागात उपाययोजना करण्यासाठी पळू शकत नाही आणि या दोन्ही सरकारांना दुष्काळावर उपाययोजना कराव्याच लागतील असे कडक शब्दामध्ये ताशेरे ओढले आहेत सुप्रीम कोर्टाने। त्यामुळे आता 1 ऑगस्ट रोजी पुन्हा एकदा सुनावणी होणार आहे आणि या सुनावणी दरम्यान राज्य सरकारला आणि केंद्र सरकारला दिलेल्या आदेशाचं पालन केलं की नाही या संदर्भाचा अहवाल सुद्धा सुप्रीम कोर्टासमोर मान्य करणार आहे। साताऱ्यात आज एक धक्कादायक घटना घडली आहे। भावकीतल्या मुलीशी प्रेमविवाह केल्यानं मुलीच्या वडिलांनी मुलाच्या घरच्यांवर हल्ला केलाय। यात मुलीच्या वडिलांसह 3 जण गंभीररित्या जखमी झालेत। साताऱ्याच्या गजवडी इथे ही घटना घडली आहे। विनायक कदम नावाच्या मुलानं 4 वर्षांपूर्वी भावकीतल्या चुलत बहिणीशी लग्न केलं होतं। गावातल्या यात्रेसाठी आल्यानंतर हा सर्व प्रकार घडलाय। डब्बाटलींच्या नावावर होणाऱ्या मोठ्या गोरखधंद्याचा नागपूर पोलिसांनी पर्दाफाश केला आहे। सुमारे 2500 कोटीचा व्यवहार असल्याचा प्राथमिक अंदाज आहे। पण महत्त्वाचं म्हणजे पोलिसांनी काही आरोपींना अटक केली आहे आणि ते पुरावे देखील जप्त केले आहे। आता या कागदपत्रातून काय माहिती निघते हे अतिशय महत्त्वाचं आहे, कारण हा व्यवहार फक्त नागपूरच नाही तर देशातल्या अनेक भागात चालायचा। त्यामुळे त्या कागदपत्रातून काय माहिती निघते यावरच या पूर्ण प्रकरणाचा तपास आणि त्याची दिशा अवलंबून आहे। सिडको परिसरातील लेखानगरमध्ये झालेल्या खून खटल्यामध्ये आता 5 जण पोलिसांच्या ताब्यात आहे। या सर्वांना आज न्यायालयात हजर करण्यात आलं। 16 तारखेपर्यंत या सर्वांना पोलीस कोठडी मिळाली आहे। यांच्याकडून तपास केल्यानंतर फरार 2 आरोपीही पोलिसांच्या ताब्यात येतील असा विश्वास पोलिसांनी व्यक्त केला आहे। मात्र या प्रकारामुळे एकूणच सिडकोमध्ये दहशत निर्माण झाली आहे आणि पोलिसांचाही बंदोबस्त आता चोख आहे। छगन भुजबळांना जामीन दिल्यास ते त्यांचं राजकीय वजन वापरून तपास कामांमध्ये अडथळा निर्माण करतील। त्याच पद्धतीनं जे साक्षीदार आहेत त्यांना ते धमकावतील असा युक्तिवाद ईडीच्या वकिलांनी आज न्यायालयात केला आहे। छगन भुजबळांना काही गंभीर आजार असून त्याची ट्रीटमेंट घेण्याकरता जामीन द्यावा अशी विनंती छगन भुजबळांनी न्यायालयाला केली होती। पण न्यायालयानं छगन भुजबळांची ही विनंती अमान्य करत कोणतीही वैद्यकीय मदत पाहिजे असल्यास ते ईडीचे अधिकारी पुरवतील असे आदेश न्यायालयाने दिले आहेत। तसंच डॉक्टरांनी दिलेल्या अहवालानुसार छगन भुजबळांच्या आजारावरील ट्रीटमेंट जे हॉस्पिटलमध्ये होऊ शकते, त्यामुळे न्यायालयानं भुजबळांचा जामीन अर्ज नाकारला आहे। ही गैरव्यवहार प्रकरणी विशेष ईडी न्यायालयानं
छगन भुजबळ यांचा जामीन अर्ज फेटाळला आहे. छगन भुजबळ यांच्या आरोग्यावर आधारित छगन भुजबळ यांनी विशेष ईडी न्यायालयामध्ये जामीन अर्ज केला होता. केबीसी घोटाळ्यातील मुख्य सूत्रधार भाऊसाहेब चव्हाण आणि त्याच्या पत्नीच्या पोलीस कोठडीमध्ये 19 मे पर्यंत वाढ करण्यात आलेली आहे. 7 दिवसांच्या पोलीस कोठडीची मुदत आज संपली होती, त्यामुळे आज त्यांना पुन्हा एकदा न्यायालयामध्ये हजर करण्यात आलं होतं. त्यामुळे पुढील तपासासाठी त्यांच्या पोलीस कोठडीत वाढ करण्यात आलेली आहे. दरम्यानच्या काळात आयकर विभागाचा ससेमिरा देखील भाऊसाहेब चव्हाण आणि त्याच्या पत्नीच्या मागे लागण्याची दाट शक्यता व्यक्त केली जाते. त्याचबरोबर उद्याला म्हणजे शनिवारी त्याचे इतर लॉकर्सही खोलण्याची शक्यता पोलिसांकडून व्यक्त केली जाते. पुण्याच्या अनेक प्रलंबित प्रश्नांच्या संदर्भात मुख्यमंत्र्यांनी पुण्यात मॅरेथॉन बैठका घेतल्या. पुणे आणि पिंपरी चिंचवड महापालिका तसंच PMRDशी संबंधित अनेक प्रश्नांवर या बैठकीमध्ये चर्चा झाली. रिंग रोड, मेट्रो, PMPL आणि नदी सुधार या प्रकल्पांशी संदर्भित प्रश्नांवर या बैठकीत निर्णय देखील घेण्यात आले. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे देखील या बैठकीला उपस्थित होते. मात्र पुणे आणि पिंपरी चिंचवड महापालिका या दोन्ही ठिकाणी सत्तेत असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसनं मात्र या बैठकीतून विशेष काही साध्य झालं नसल्याची टीका केली आहे. या बैठकीतील निर्णय पाहता मुख्यमंत्र्यांनी देखील महापालिका निवडणुकीपूर्वी कुठलाही महत्त्वाचा निर्णय घेण्याचं टाळल्याचं दिसतंय. दुष्काळाची पाहणी करण्यासाठी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आज मराठवाड्यात होते. यावेळेस त्यांनी सरकारवर कडाडून टीका केली. सरकार फक्त बघ्याची भूमिका घेत आहे. दुष्काळाबाबत सरकार असंवेदनशील असल्याची टीका पृथ्वीराज चव्हाण यांनी केली. सरकार नक्की कोण चालवत आहे, कोर्ट कशा पद्धतीने आदेश देत आहे, जर सरकारचं असंच सुरू राहिलं तर सरकार खरंच शेतकऱ्यांना वाचवू शकेल का, असा सवालही त्यांनी केला. जोपर्यंत कर्जमाफी होत नाही तोपर्यंत दुष्काळी परिस्थितीतून शेतकरी बाहेर निघणार नाही. त्यामुळे सरकारनं तातडीनं कर्जमाफी करावी अशी मागणीही पृथ्वीराज चव्हाण यांनी केली आहे. यवतमाळ जिल्ह्यामध्ये गेल्या 10 दिवसांपासून दररोज अवकाळी पाऊस बरसत असल्याने जनजीवन अस्तव्यस्त झाले आहे. दिवसभर कडक उन्हानंतर सायंकाळच्या सुमारास वातावरणात बदल होऊन सोसाट्याचा वारा आणि गारांसह बरसणारा पाऊस यवतमाळकरांमध्ये धडकी भरवीत आहे. वादळी पावसामुळे घरांची पडझड, टीनपत्रे उडणे, गुरांच्या गोठ्याचे नुकसान मोठ्या प्रमाणात होत आहे. यवतमाळच्या घाटंजी, वणी, बाबुळगाव, नेर, महागाव, पुसद, उमरखेड आदी तालुक्यांमध्ये अनेक घरांची पडझड झाली असून पावसामुळे घरातील अन्नधान्याची नासाडी झाली आहे. शेतमशागतीची कामेही प्रभावित झाली असून मोठमोठी वृक्ष उन्मळून पडत असल्याने दररोज कुठे ना कुठे वाहतूक विस्कळीत होत आहे. वादळाचा वीज वितरण कंपनीलाही मोठा फटका बसला आहे. जिल्ह्यात तब्बल 2.5 कोटी रुपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज वीज वितरण कंपनीने व्यक्त केला आहे. फळबागायतदार शेतकऱ्यांचीही मोठी हानी झाली असून डाळिंब, केळी, पपई बागा वादळी पावसाने उद्ध्वस्त केल्या आहेत. वीज व पावसामुळे जिल्ह्यात 4 जणांचा बळी गेला असून अनेक गुरढोरं देखील मृत्युमुखी पडली आहेत. जिल्ह्यात ऊन पावसाच्या खेळासोबतच वादळी वाऱ्याने थैमान घातल्याने ग्रामीण भागातील जनता हवालदिल झाली आहे. आज सांगली शहर आणि परिसरामध्ये जोरदार पाऊस झाला. या पावसामुळे सांगलीकरांना गारवा मिळाला असला तरी ग्रामीण भागात या पावसामुळे नुकसान झालं आहे. टाकळी आणि सुभाषनगर परिसरामधील घरावरचे पत्रे उडून गेले आहेत, तर अनेक ठिकाणी झाडं उन्मळून पडली आहेत. सांगलीकरांच्यासाठी हा जरी गारवा असला तरी ग्रामीण भागात याचं नुकसान बघायला मिळालं. दुष्काळाचा सामना करणाऱ्या नाशिक जिल्ह्यातील शेतकऱ्यांना गेल्या 4-5 दिवसापासून जिल्ह्यामध्ये सुरू असणाऱ्या अवकाळी पाऊस आणि गारपिटीने झोडपून काढलेला आहे. जिल्ह्यातील कांदा उत्पादक शेतकरी असो, द्राक्ष उत्पादक शेतकरी असो किंवा भाजीपाला असणारा शेतकरी या सर्वांनाच या अवकाळी पावसाने जोरदार झटका दिलेला आहे. मान्सून येत्या आठवड्याभरात अंदमानात धडकणार आहे. मुंबईकरांना मात्र 12 जूनपर्यंत याची वाट पाहावी लागणार आहे. केरळमध्ये 1 जूनला अपेक्षित असणारा पाऊस 2 ते 3 दिवस आधीच बरसणार आहे. ग्राहकांना धुळीचा त्रास होऊ नये म्हणून लाखो लिटर पाणी वाया घालवण्याचा प्रकार अंबरनाथमध्ये घडला आहे. राज्यात अनेक भागात लोकांना पाणी टंचाईचा सामना करावा लागत आहे, तर ठाणे जिल्ह्यात 40% जास्त पाणी कपात आहे. मात्र असे असतानाही अंबरनाथ शहरातील रस्त्यांवर चक्क टँकरने पाणी मारले जाते. घराची बुकिंग करायला येणाऱ्या ग्राहकांना धुळीचा त्रास होऊ नये म्हणून बिल्डर रस्त्यांवर पाणी मारत असल्याचा प्रकार अंबरनाथमध्ये समोर आला आहे. गेल्या अनेक दिवसांपासून हा प्रकार सुरू असून आतापर्यंत लाखो लिटर पाणी वाया गेलं आहे. एकीकडे पिण्यासाठी पाणी नाही आणि दुसरीकडे बिल्डर अशा प्रकारे पाणी वाया घालत असेल तर अशा बिल्डरांवर कारवाई करण्यात यावी अशी मागणी नागरिकांनी केली आहे. धार्मिक गुरु निरंकारी बाबा हरदेव सिंह यांचं आज कॅनडात अपघाती निधन झाले. ते 62 वर्षाचे होते.
100पेक्षा जास्त देशांमध्ये निरंकारी बाबा यांचे अनुयायी आहेत। निरंकारी मिशनच्या माध्यमातून मानवतावादी विचारांचा प्रसार हरदेव सिंह यांनी जगभरात केला। 1929 साली या मिशनची स्थापना झाली, मात्र हरदेव सिंह यांनी आंतरराष्ट्रीय स्तरावर हे मिशन पोहोचवलं। 1968 सालापासून तब्बल 60 देशांमध्ये त्यांच्या शाखा कार्यरत आहेत। खरा धर्म केवळ मानवता आणि मानवताच धर्म जोडण्याचं काम करते, तोडण्याचं नाही, अशी या मिशनची धारणा आहे। निरंकारी बाबा यांच्या अपघाती निधनामुळे त्यांच्या अनुयायांवर शोककळा पसरली आहे। नीट परीक्षेविरोधात विद्यार्थी आणि पालकांनी आज आझाद मैदान येथे आंदोलन केलं। यंदा वैद्यकीय महाविद्यालयाचे प्रवेश हे सीईटीनुसारच व्हावेत या मागणीसह या प्रकरणात आता केंद्र सरकारने दखल घ्यावी अशी मागणी ही विद्यार्थी आणि पालकांनी केली। आपल्या देशात डान्स बार सुरू होऊ शकतात, मात्र विद्यार्थ्यांच्या भविष्याची काळजी कुणालाही नाही अशी खंत ही पालकांनी यावेळी व्यक्त करून दाखवली। ठाणे बेलापूर मार्गावरती रस्ता रुंदी करण्यासाठी अडथळा ठरणारे दिघा येथील 37 दुकाने तसेच 6 घरे यांच्यावर महानगरपालिकेतर्फे आज धडक कारवाई करण्यात येणार होती, परंतु ही कारवाई करण्याआधीच येथील नागरिकांनी स्वतःहून ही दुकाने आणि घरे खाली करून स्वतःहून ही जागा खाली करून दिलेली आहे। मागील आठवड्यात नवीन आयुक्त तुकाराम मुंडे यांनी दिघा परिसराला भेट देऊन ह्या मार्गाचे काम लवकरात लवकर सुरू करण्याचे आदेश दिले होते। तुकाराम मुंडेंच्या या आदेशानंतर तात्काळ येथील रहिवाशांनी ही जागा खाली करून रस्ता रुंदीकरणासाठी मार्ग मोकळा करून दिलेला आहे। यामुळे तुकाराम मुंडेंचा वचक प्रशासनावर असल्यामुळेच अशा प्रकारची थांबलेली कामे मुंबईत होत असल्याची चर्चा आता रंगू लागलेली आहे। भारत सरकार डिजिटल इंडिया योजनेवर भर देताना दिसतंय, त्यामुळे आता तुमचं ड्रायव्हिंग लायसन ही डिजिटल होत आहे। नॅशनल इन्फॉर्मॅटिक्स सेंटर लवकरच एक एम परिवहन नावाचं ॲप डेव्हलप करणार आहे। या ॲपच्या मदतीने तुम्ही तुमच्या प्रत्येक गरजेच्या कागदपत्रांची डिजिटल कॉपी सांभाळून ठेवू शकता आणि महत्त्वाचं म्हणजे ही डिजिटल कॉपी प्रत्येक ठिकाणी मान्य असेल। उल्लेखनीय म्हणजे तेलंगणामध्ये या अगोदरच डिजिटल लायसनच्या सुविधेची सुरुवात झाली आहे। तेलंगणा सरकारनं RTAM वॉलेट नावाचं ॲप लॉन्च केलं आहे आणि 1 महिन्याच्या आतच हे ॲप 6 लाख लोकांनी डाउनलोड देखील केलं आहे। रायगड जिल्ह्यात महाड तालुक्यातील तेलंगे मोहल्ला इथं धाडसी घरफोडी समोर आली आहे। गावातील रियाज मुंडे हे आपल्या कुटुंबासह बाहेर गेले असताना चोरट्याने त्यांच्या घरावर डल्ला मारला। घरातील 44 तोळ सोनं आणि 25,000ची रोकड असा मिळून तब्बल 12 लाख रुपयांचा ऐवज चोरट्याने लुटून नेला। रायगड जिल्ह्यात विशेषतः दक्षिण रायगडात अलीकडच्या काही महिन्यांमध्ये घरफोड्यांचं प्रमाण वाढलं आहे। मात्र तेलंगे मोहल्ला या गावात झालेली ही घरफोडी सर्वात मोठी घरफोडी मानली जाते, त्यामुळे या चोरट्यांना पकडणं पोलिसांसमोर एक आव्हान बनून राहिलं आहे। कोलकाता पोलिसांनी एकेकाळची मॉडेल आणि एअर होस्टेस असलेल्या संगीता चटर्जीला कथित लाल चंदनच्या तस्करी प्रकरणी अटक केली आहे। कोलकातामधील चित्तूर पोलिसांनी बुधवारी हिला कोलकाता इथल्या निवासी वसाहतीमधून अटक केली। संगीता ही लाल चंदन तस्करी करणाऱ्या नेटवर्कची सदस्य होती। कुख्यात आंतरराष्ट्रीय लाल चंदन माफिया मार्कोंदान लक्ष्मण तथा लक्ष्मण डांगे याची ती प्रेमिका होती। तसंच तामंगला चित्तूर पोलिसांनी 2014 मध्ये नेपाळमधून अटक केली होती। तामंगच्या अटकेनंतर त्याचा संपूर्ण कारभार ही संगीता चालवत होती। बहुचर्चित कान फिल्म फेस्टिवलला सुरुवात झालेली आहे। अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चन याही वर्षी कान फेस्टिवलमध्ये आपली उपस्थिती लावणार आहे। त्यामुळे ऐश्वर्या सलग 15व्या वर्षी कान फेस्टिवलमध्ये रेड कार्पेटवरती झळकणार आहे। कान फेस्टिवलमध्ये हजेरी लावण्याचं ऐश्वर्याचं हे 15वं वर्ष आहे। त्यामुळे सलग 15 वर्ष कान्स फेस्टिवलमध्ये हजेरी लावणारी ऐश्वर्या राय ही बॉलिवूडमधली पहिली अभिनेत्री आहे। कान्समध्ये ऐश्वर्या कुठचा लुक परिधान करते, कुठचा ड्रेस परिधान करते, ऐश्वर्याचा फिटनेस कसा आहे याची नेहमी चर्चा रंगते। त्यामुळे याही वर्षी ऐश्वर्याचा लुक नेमका रेड कार्पेटवरचा कसा असणार आहे याकडे सगळ्यांच्या नजरा लागलेल्या आहेत। यंदा कान्स चित्रपट महोत्सवात मराठीचा झेंडा फडकणार आहे। मराठमूळ अभिनेत्री अमृता सुभाष कान्स फिल्म फेस्टिवलला हजेरी लावणार आहे। अमृताच्या रामन राघव 2.0 या सिनेमाचा कान्समध्ये प्रीमियर होणार असून या प्रीमियरसाठी अमृता खास उपस्थिती लावणार आहे। स्मिता पाटील नंतर तब्बल 40 वर्षांनी कुठली मराठमूळ अभिनेत्री कान्सला उपस्थित राहणार आहे। त्यामुळे अमृताकडे सगळ्यांचं लक्ष लागलं असून अमृता कान्ससाठी कोणता लुक परिधान करते, त्याचप्रमाणे कोणती साडी किंवा कोणता ड्रेस घालते हे बघून उत्सुकतेचं ठरणार आहे।
झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.